इस्कॉन इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा कॉन्सेन्ट्रेशन भगवान श्रीकृष्णाच्या भक्तीवर आधारित एक जागतिक हिंदू धार्मिक संस्था आहे आणि या संस्थेविषयी आपल्या विद्यालयात माहिती देण्यासाठी जगन्नाथ दास जगदीश देशमुख सर आज आपल्यामध्ये उपलब्ध आहेत. त्यांचे स्वागत विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री डायमा सरांनी करावे अशी मी त्यांना विनंती करते. थँक्यू सर. धन्यवाद सर. विद्यार्थी मित्रांनो, इस्कॉनची स्थापना एसी भक्ती वेदांत स्वामी प्रभुपाद यांनी 1966 मध्ये अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात केली. या संस्थेचे उद्दिष्ट जगभरात भगवद्गीता आणि श्रीमद भागवत पुराणातील ज्ञान पोहोचवणे तसेच लोकांना श्रीकृष्ण भक्ती आणि भक्ती योगाच्या मार्गाने शांततेचा मार्ग दाखवणे हा संस्थेचा मुख्य उद्देश आहे. ही संस्था गौडी वैष्णव संप्रदायाचे पालन करते. यामध्ये हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे या महामंत्राचा जप अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. इस्कॉनचे अनुयायी सात्विक जीवन जगतात. ते पूर्णपणे शाकाहारी आणि वेज असतात. तसेच याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपल्यामध्ये उपलब्ध असणारे श्री जगदीश देशमुख सर यांना विनंती करते की त्यांनी आम्हाला पुढील मार्गदर्शन करावे. So first of all, I thank our dear principal sir, Shri Daima sir, and all teachers for giving me the kind opportunity to serve you here at Srimati S.C. Kalantari Vidyalay, Chalisgaon. I wish you all good afternoon. मागे आवाज येतोय? मागे आवाज येत नाही आहे सर. त्याला ते पुढे घ्या, मध्यभागी घ्या. हां, मध्यभागी घ्या इथे. हां हां, थोडंसं सॉरी, सरांचा थोडासा परिचय मी देते. सरांचे नाव जगदीश देशमुख सर. सरांचे शिक्षण जवाहर नवोदय विद्यालय जळगाव येथे 10वीमध्ये प्रथम क्रमांक, 1998च्या बॅचला. तसेच नाशिक विभाग मंडळात 12वीत विज्ञान शाखेत बोर्डामधून द्वितीय क्रमांक. तसेच विजय IT कॉलेज मुंबईमधून यांत्रिक अभियांत्रिकी महाविद्यालय BTech-मधून 2004 मध्ये सरांनी पदव्युत्तर शिक्षण घेतलं. त्यानंतर पुणे आणि मुंबई विद्यापीठातील 3 अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये 8 वर्षाची लेक्चरशिप सरांद्वारे झालेली आहे. तसेच 2012 ते 2017 समाजात भगवद्गीतेच्या आध्यात्मिक ज्ञानाचा प्रसार करण्यासाठी इस्कॉन मुंबईमध्ये भक्तीचे पूर्णवेळ प्रशिक्षण भक्तिशास्त्री भक्तिवैभव सर देत आहेत. तसेच 2018 ते 2023 इस्कॉन पाचोरा या संस्थेत श्री जगन्नाथ मंदिर आणि प्रचार सेवा 2023 पासून इस्कॉन चाळीसगाव येथे सेवा सरांद्वारे होत आहे. आतापर्यंत 28 राज्यातील 270 जवाहर नवोदय विद्यालयात गेल्या 3 वर्षात आध्यात्मिक जीवन कौशल्ये आणि मूल्यांवर प्रवचन तसेच गेल्या 12 वर्षात 1000 पेक्षा अधिक शाळा आणि महाविद्यालयात आध्यात्मिक मूल्य आणि शिक्षण चर्चेसाठी सरांनी भेट दिलेली आहे. पुढील मार्गदर्शन करण्यासाठी माईक लावू शकत नाही आपण, तो लावून घ्या सर. हां सर. प्रभूजी जगदीशजी देशमुख उपलब्ध झाले. त्यांच्या शिक्षणाविषयी तुम्ही आत्ताच माहिती आहे की अभ्यासात अतिशय हुशार, चांगल्या प्रकारे त्यांनी शिक्षण घेतलेलं आहे. चांगल्या जॉब ऑपॉर्च्युनिटीज त्यांच्या पुढे होत्या. तरी त्यांनी समाजसेवेचा मार्ग निवडला आणि ते समाजासाठी समर्पित असं त्यांचं जीवन आहे. अशा जगदीश देशमुखजी यांचं शाळेत पुन्हा एकदा स्वागत करतो. विद्यार्थ्यांना जीवन मूल्य शिकवणे खूप गरजेचं आहे. त्यांची आगळी भूमिका आहे. आपल्या पुन्हा चाळीसगाव तालुक्यातून जास्तीत जास्त शाळांपर्यंत पोहोचण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. आताची जी पिढी आहे ती मोबाईल, सोशल मीडिया, इंटरनेट या चक्रात अडकलेली आहे. त्या चक्रातून ती पिढी बाहेर यावी, सत्कर्माला ती लागावी, सुसंस्कार त्यांच्यावर घडावे, एक चांगली
देशाच्या प्रती, आपल्या समाजाच्या प्रती चांगली भूमिका असणारी पिढी घडावी असा त्यांचा हा प्रयत्न आहे. त्यांचं व्याख्यान किंवा त्यांचे जे काही तुम्हाला विचार मांडताय ते तुमच्या जीवनासाठी अतिशय अमूल्य असे असणार आहे. बघा, आपल्याला असं वाटतं भगवेशातला व्यक्ती म्हणजे साधू बाबा पंडित असं काही नसतं. तो एक पोशाख आहे. आपण पाहिलंय स्वामी विवेकानंदांचा पोशाख असाच होता ना. आणि ते पाश्चात्य देशात जाऊन आपल्या हिंदू धर्माविषयी चांगल्या प्रकारे प्रचार करू शकले. शेवटी ज्ञान असतं. त्याच्यावर माझं एवढंच म्हणणं असेल, ते जे काही तुमच्याकडे विचार मांडताय तुमच्याकडून आत्मसात होतील अशाच पद्धतीचे ते विचार मांडतील ते तुम्ही शांततेने ऐकावे आणि त्या बाबतीत चांगला विचार तुम्ही स्वतः काय करायचं आहे, तुम्ही स्वतः त्याच्यावर विचार करायचा. तुम्हाला त्याच्यातून कळेल तर तुम्ही कुठे चुकताय, आपण कुठे चुकीच्या मार्गाला तर जात नाही. अशा प्रकारे तुमच्या जीवनासाठी आवश्यक, तुमच्या अभ्यासासाठी आवश्यक चांगल्या गोष्टी ते तुम्हाला सांगतील. पुरुष त्यांच्या शाळेचे स्वागत करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मुलांना, मला खूप आनंद आहे की आज तुमच्या ह्या सुंदर अशा शाळेमध्ये येता आलं. अनेक दिवसापासून चाललं होतं की पण ते पावसामुळे आणि तुमच्या मागच्या हप्त्यामध्ये सेतू चाचणी होती, मग त्यामुळे सुद्धा आम्ही थांबलो की चाचणी झाल्यानंतर आपण घेऊया असा विचार होता. मागे आवाज येतो मुलांना? येतो आवाज? ओके, तर प्लीज पे अटेन्शन, थोडं लक्ष द्या. ज्या मुलांना शांत बसून लक्ष देता येतं, ऐकता येतं, त्यांना ज्ञान चांगलं घेता येतं. ज्ञान घेतल्याशिवाय आपलं जीवन महान होणार नाही. आपला उद्देश काय शाळेमध्ये येण्याचा माहीत पाहिजे. काय उद्देश पाहिजे आपल्या शाळेत येण्याचा? आपला उद्देश पाहिजे काही चांगलं शिकायचं आहे. काही मुलं शिकतात पण ते चुकीचं शिकतात, वाईट शिकतात, असं होतं. चांगलं शिकायचं आहे, चांगलं ज्ञान घ्यायचं आहे, ते चांगलं समजून घ्यायचं आहे, शिक्षकांकडनं काही माहिती घ्यायची आहे, हे चांगलं बनायचं आहे, हा उद्देश पाहिजे. आम्ही जेव्हा लहान होतो शाळेमध्ये, जवाहर नवोदय विद्यालय शाळेमध्ये शिकलो भुसावळ इथे, तर आमच्या शाळेच्या गेटवर लिहिलेलं होतं इंग्लिशमध्ये, कम टू लर्न. काय होतं? कम टू लर्न, कम टू लर्न. किंवा आपल्या भाषेत असं लिहिलेलं खूप शाळेमध्ये, यावे ज्ञानासाठी. काय म्हणतात? यावे ज्ञानासाठी. आणि मग आल्यानंतर जावं पण लागतं, असं नाही होत फक्त यायचं असतं, जायचं नसतं. आल्यानंतर सोबत जायचं पण असतं. नंतर जावे सेवेसाठी असा विचार होता लिहिलेला, सुविचार. इंग्लिशमध्ये म्हणतात कम टू लर्न, गो टू सर्व. मुलांनो, हे खूप साधे शब्द आहे, छोटे शब्द आहे, कमिंग, गोईंग, लर्निंग अँड सर्विंग. परंतु जीवनासाठी एक मोठं मोटिवेशन असू शकतं. प्रोत्साहन, मोटिवेशन कायमसाठी. आणि बसून घ्या की आपण ज्ञान घ्यायचं आहे, शिकायचं आहे. केवळ एक्झामसाठी नाही अभ्यास केला पाहिजे. केवळ एक्झामसाठी आपला अभ्यास पाहिजे ज्ञान घेण्यासाठी. मग असं नाही आहे की एक्झाम तर खूप लांब आहे अजून, आता काय पुस्तक उघडायचं, नंतर बघूया. नाही, जीवनाचा उद्देशसुद्धा केवळ एक्झाम देणे नाही आहे. केवळ कागदावर किती मार्कशीटमध्ये अंक भेटले तो विचार महत्त्वाचा नाही आहे. आपला विचार पाहिजे मला ज्ञान घ्यायचं आहे. आणि ज्ञान तर अनेक प्रकारचं असतं, जसं फिजिक्स, सायन्स, मॅथ्स, इंग्लिश आणि मग सोशल सायन्स असे अनेक विषय असतात. पण सर्वात मोठं विषय ज्ञानाचा असतो जीवनाचं ज्ञान, लाईफ सायन्स. सोशल सायन्स आहे, केमिकल सायन्स आहे, पॉलिटिकल सायन्स आहे, टेक्निकल सायन्स आहे, मेडिकल सायन्स आहे. तसं एक सायन्स काय आहे? लाईफ सायन्स. जीवनाचे विज्ञान आपल्याला माहीत पाहिजे. का? आपलं जीवन हे सर्वात अनमोल आहे, अनमोल, मूल्यवान आहे. मुलांना असं म्हटलं आहे की या जीवनाचा एक एक क्षण, त्या जीवनाचा
एक एक क्षण इतका मूल्यवान आहे की जगातील सर्व संपत्ती बदल्यात देऊनसुद्धा याला कोणी विकत घेऊ शकत नाही. मनुष्य जीवनाचा एक एक क्षण, असं म्हणतात की वेळ वाया जीवन वाया, टाईम वेस्ट लाईफ वेस्ट, किंवा असं म्हणतात की टाईम इज मनी, पण टाईम इज नॉट मनी, टाईम इज लाईफ. लोक काय म्हणतात किंवा असं की वेळ मूल्यवान आहे मग वेळ पैसा आहे, असं काही लोक समजतात, वेळ पैशाप्रमाणे किमती आहे. पण आम्ही म्हणतो वेळ पैसा नाही, वेळ जीवन आहे. चालतंय ते, चालतोय माईक ते का? ओके, आता मागे येतो मुलांना आवाज स्पष्ट ऐकू येतं आहे? ओके, बस लक्ष द्या की वेळ हा पैसा नसून वेळ हा आपलं जीवन आहे. वेळ हे आपलं जीवन आहे. माहीत नाही जीवन किती वेळ आहे. वी डोंट नो हाऊ मच टाईम वी हॅव इन आवर लाईफ. वी डोंट नो. तुमच्याकडे जन्माचा दाखला आहे, आपल्या सर्वांकडे काय असतो? जन्माचा दाखला असतो, त्याला म्हणतो आपण बर्थ सर्टिफिकेट. बट वी डोंट हॅव लाईफ टाईम सर्टिफिकेट. वी डू नॉट हॅव लाईफ टाईम. आपल्याला माहीत नाही जीवनात किती वेळ आपल्याकडे, लाईफ टाईम किती आहे माहीत नाही. तुम्ही गाणं ऐकलं असेल लहानपणी किंवा कायम ऐकलं असेल समाजामध्ये किंवा शाळेमधून की जिंदगी, ऐकलं ना? सगळ्यांनी ऐकलं असतं. जिंदगी एक सफर, पुढे हाँ यहाँ कल क्या हो, हाँ किसी ने नहीं जाना, मतलब किसी को पता नहीं है कल का क्या, पल में क्या हो जाए, नहीं बोल सकते. जसं मागच्या हप्त्यामध्ये जपान वेनेझुएलामध्ये मोठे भूकंप झाले. मागच्या वर्षी पंजाबमध्ये हिमाचलमध्ये महापूर आला, ढगफुटी झाली. आता ह्या महिन्यामध्ये मागच्या महिन्यात ना 10 दिवसापूर्वी आसाम अरुणाचल प्रदेशमध्ये खूप मोठा महापूर आलेला आहे. तर सांगता येत नाही कोणत्या क्षणी काय होईल आणि जीवनाचा काही भरोसा नाही आहे. म्हणून मुलांनो जीवन समजणं आवश्यक आहे. जीवन समजणं म्हणजे काय? जीवन समजणं म्हणजे स्वतःला जाणणे. जीवन काही वेगळं नाही आहे. जीवन काय आहे? आपण स्वतःला जाणणे. काय उद्देश जीवनाचा? स्वतःला जाणणे. आपण जसं मला विज्ञान जाणायचं आहे, मला मॅथ्स शिकायचं आहे, मला चांगलं आहे, मोबाईलचं ज्ञान घ्यायचं आहे, कम्प्युटरचं ज्ञान घ्यायचं आहे. आजकाल ते ना जे असतात विमान म्हणा किंवा सॅटेलाईट्स असतात, सॅटेलाईट्स उपग्रह किंवा फायटर प्लेन्स, त्याचं ज्ञान घ्यायचं आहे, चांगली गोष्ट आहे. पण सर्वात महत्त्वाचं कोणतं ज्ञान आहे मुलांनो? आपलं स्वतःचं ज्ञान. त्याला काय म्हणतात माहिती आहे? आत्मज्ञान. काय म्हणतात? आत्मज्ञान म्हणजे स्वतःचे ज्ञान. जसं म्हणतात ना जीवनामध्ये काय पाहिजे? आत्मविश्वास पाहिजे. काय पाहिजे? म्हणजे काय? स्वतःवर विश्वास. जर मला हे माहीत नाही मी स्वतः कोण आहे, मग तो विश्वास कसा येईल? मी म्हणजे बॉडी का? मी म्हणजे ही हाडामासाची बॉडी का? नाही. तुम्ही असं म्हणतं का आय एम द बॉडी? Nobody says I am body. We say this is my body, that is your body. म्हणजे हे माझं शरीर आहे, तर तुझं शरीर आहे. कुणीही व्यक्ती हे शरीर नहीं है. जिंदगी सफ़र है. जिंदगी क्या है? एक सुहाना सफ़र. जीवन एक सुंदर यात्रा है. जीवन के इस सुंदर सफ़र में बॉडी अपनी गाड़ी है. समझो. ये मत सोचना मैं ऐसे नाक वाली, मैं ऐसे बाल वाला हूँ. ये बॉडी अपनी, हम नहीं है. आईने में जो दिखता है वो अपनी बॉडी है, हम नहीं. बहुत समय बच्चे जो हैं, खूप वेळ मुलं जे आहेत ना दुःखी होतात. माझे केस ठीक नाही, माझं नाक ठीक नाही, माझं कलर ठीक नाही, माझी हाईट ठीक नाही, माझं वजन ठीक नाही, माझी साईज ठीक नहीं. अपन बॉडी नहीं है. बॉडी अपनी काय है? गाड़ी. चलती का नाम गाड़ी. गाड़ी चलती है, अच्छी है, जैसी भी है, दिखने में जैसे भी है, छोटी बड़ी मोटी जो भी है, पतली गाड़ी जैसे भी है, गाड़ी लूना है, सुमो है, जो भी है, चलती है ना तो काम की है. क्यों? चलना इम्पोर्टेंट है. जीवन के सफ़र में पता होना चाहिए बच्चों हम कहाँ से निकले हैं और हमें कहाँ जाना है. जिसको ये पता नहीं मैं कहाँ से आया,
मुझे कहाँ जाना है वो भटक जाता है. आपको मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. मी आता संपूर्ण देशात गेलेलो आहे. 28 राज्यामध्ये मी नवोदय विद्यालयाच्या मुलांसाठी क्लासेस घेतलेले आहे. त्यामुळे हिंदी मला जास्त बोलणं आलेलं आहे. म्हणून माझ्यामध्ये काही हिंदी शब्द येतात. काय अडचण, तुम्ही हिंदी समजता ना सगळ्यांना? हिंदी राष्ट्रभाषा आहे, आली पाहिजे. एक सुंदर एक्झाम्पल आहे मुलांना, उदाहरण आहे. रेल्वेमध्ये ट्रेनमध्ये TC आला आणि एक भाऊ होता. भाऊला TC म्हणतो, भाऊ तिकीट दाखव. तिकीट तर मी घेतलं नाही. तिकीट घेतलं नाही, पैसे नव्हते. ओके, पैसे नव्हते. तू बसला कुठून ते मला आठवत नाही. बसला कुठून ते मला, तुला जायचं कुठे आहे अजून मी विचार नाही केला. असं म्हटल्यानंतर तुम्ही काय म्हणणार? तो वेडा दिसतो भाऊ, तिकीट तर घेतलं नाही, बसला कुठून ते आठवत नाही, जायचं कुठे ते अजून विचार नाही केला. असे वेडे लोक या जगातले सगळे जीव आहेत, लोक आहेत, ज्यांना हे माहीत नाही जीवनाच्या प्रवासामध्ये आपण निघालो कुठून आहे नाही माहीत, जायचं कुठे आपल्याला पुढे ते माहीत नाही. फक्त खाओ पिओ मजा करो अशी मानसिकता आहे मुलांना. जसं पशु असतात, पशु गाढव माकडं, ती केवळ या देहालाच काय समजतात, हे मी आहे. गाढव काय समजतो, जी बॉडी त्याला भेटलेली आहे गाढवाची बॉडी, तो गाढव काय समजतोय, हे मी आहे. सुंदर गाढव 40 गावचा, सुंदर माकड आहे 40 गावचं, असं ते समजतात. त्यांना सांगितलं भाऊ तू गाढव नाही आहे, तू एक आत्मा आहे, तू जीव आहे, या देहामध्ये तू बसला आहे. हे देह तुझी फक्त गाडी आहे थोड्या काळाची. एक दिवस ही गाडी बंद पडणार, तुला नवीन जन्म भेटणार. ते गाढव काही समजणार नाही. पशूंना ही बुद्धी नाही मुलांना, पशूंना पक्ष्यांना ही बुद्धी नाही समजण्याची की बॉडी आपली गाडी आणि आपण ह्या बॉडीत बसलेले प्रवासी आहोत. आपण कोण आहोत, प्रवासी. माहीत पाहिजे की आपण कोण आहोत, परमनंट. तुम्ही शाळेची मुलं आहात पण तुम्ही आयुष्यभर म्हणू शकत नाही या आयडी असं गळ्यात घालून मी कलंत शाळेचा मुलगा आहे मुलगी आहे. नाही नाही नाही, तुम्हाला एक दिवस शाळेतून जावं लागेल, बाहेर जावं लागेल ना. तुमचं आयडी हे चालणार, बदलून जाईल. काही वेळेस मुलींचे नाव बदलून जातात लग्नानंतर, बदलतात ना, बदलतं. आडनाव तर बदलतंच, नावे बदलतं. काही वेळेस नाव बदलतं, आपलं गाव बदलतं, लग्न ना मुलांचं जॉब नंतर गाव बदलतं. तर आपली ओळख जी आहे, मी असा दिसतो सुंदर, हे बदलून जाईल. 50 वर्षानंतर तुम्ही असं बघणार पण नाही, दात नाही केस नाही. 50 वर्षानंतर जेव्हा दात नसतील केस नसतील तर लोकांना बघण्याची इच्छा होत नाही. तर आपली ओळख जी आहे, चेहरा, बॉडी, साईज, नाव, गाव, हे सगळं बदलून जातं. परमनंट, या टिकत नाही ओळखी. मुलांनो, स्वतःचं ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, ज्याने ही माहिती मिळते की मी परमनंट कोण आहे, मी कायमचा नित्य कोण आहे, मी कुणाचा आहे परमनंट, मी कुणाचा आहे परमनंट, आणि मी कुठून आलो आहे, माझं मूळ गाव काय आहे आणि जीवनाचा उद्देश काय आहे. हे बेसिक अतिशय मूलभूत प्रश्न आहे. मुलांनो, जेव्हा जीवनाची किंमत समजेल, जीवनाची किंमत अनंत आहे. मी जे म्हटलं, मनुष्य जीवनामध्ये ते मिळू शकतं जे बाकी कुठे मिळू शकत नाही. काय मिळू शकतं? मनुष्य जीवनामध्ये नित्य जीवनाचा अनुभव मिळू शकतो. मनुष्य जीवनामध्ये काय मिळू शकतं? नित्य जीवनाचा आनंदमय अनुभव मिळू शकतो. नित्य जीवन, परमनंट लाईफ, परमनंट. बघा, ह्या जगामध्ये परमनंट काहीच नाही आहे. ह्या जगात परमनंट ना PM, ना CM, ना कोणी बिझनेसमॅन, ना कोणी इंजिनियर, ना डॉक्टर, सायंटिस्ट, कोणीही परमनंट नाही. हे जगतच टेम्पररी आहे. दुनिया ही क्या है, नाशवान है, बदलने वाली है, यहाँ कल क्या हो पता नहीं. मुलांनो, जेव्हा हे समजू आपण जे आहोत जीव, आपण जीव आहोत. मुलांनो, थोडं लक्ष द्या, मधल्या मुलं जे आहे थोडं आवाज नका करू, थोडा वेळ फक्त. आम्ही आमचं जीवन दिलेलं आहे हे ज्ञान वाटण्यासाठी, तुम्ही फक्त घ्या. आमची सेवा जी आहे
मी जे म्हटलं सेवा आमचं मोटिवेशन आहे. आम्हाला एक पैसा नको आहे, आवश्यकता पण नाही आहे. आम्ही कमवलं त्यावेळेस BTech नंतर आम्ही 8 वर्ष प्राध्यापक होतो इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये पुणे मुंबईमध्ये. आम्ही कमवलं जे आवश्यक होतं. आता आवश्यकता नाही आहे. आता आम्हाला जीवन खूप सोपं झालेलं आहे, जास्त काही इच्छा नाही आहे. हां, पण सेवेची खूप मोठी इच्छा आहे. सेवा जसं आपण त्या शाळेमध्ये म्हणतो ना, स्काउट गाईड प्रेयर, हमारा धर्म हो सेवा, हमारा कर्म हो सेवा, सदा ईमान हो सेवा, हमें सेवक बना देना. ऐकलं तुम्ही? दया कर दान भक्ति का हमें परमात्मा देना, हमारी आत्मा में शुद्धता देना. ना म्हणतात ना ते, हमारी आत्मा में क्या देना? शुद्धता. हम कौन हैं जानिए. हम वो हैं जो परमानेंट है, परमानेंट. अब बच्चों, हम चाहते भी क्या है? हम चाहते भी वही हैं जो हम हैं. क्या चाहते हैं? हम बूढ़ा बनना? हम बूढ़ा बनना नहीं चाहते. बूढ़ा बनना तो बड़ी बात है, सफ़ेद बाल हो जाए लोग काला करते रहते हैं. दिखने में भी हमें सफ़ेद बाल अच्छे नहीं लगते. दांत टूट जाए तो नया दांत बिठाते हैं. दांत निकल जाए तो नया पूरा 32 ही लगाते लोग कि दांत होने चाहिए भाई. हम बूढ़ा बनना नहीं चाहते, हम बीमारी नहीं चाहते, कोई रोग हम नहीं चाहते, हम कोई दुख नहीं चाहते. हम सदा जीना चाहते हैं. क्यों बच्चों? आपण सदैव जगण्याची इच्छा ठेवतो का? आपण जे आहोत जीव, आत्मा सदैव जगतो. आत्मा कधी बदलत नाही. चांगलं बस, ताट बसा, मुलांना ताट बसा, ताट. स्कूल सावधान. यस, जवान मुलं आहात, ताट बसा, जोश दाखवा. तर इतनी शक्ति हमें देन दाता, मन का विश्वास कमजोर होना, हम चले नेक रास्ते पे हमसे भूल कर भी कोई भूल होना. मनुष्य का स्वभाव क्या है? पहले भूल करना, बाद में भूल जाना, और वापिस वो भूल करना. लेकिन यदि हम भगवान से शक्ति लेते हैं, भगवान से जुड़ते हैं, कैसे जुड़ेंगे भगवान से? सब फेविकॉल लगा देंगे फिर जुड़ जाएंगे? नहीं, भगवान से जुड़ने के लिए श्रद्धा, विश्वास चाहिए. श्रद्धा, ज्ञान चाहिए कि मैं कौन हूँ, मैं किसका हूँ. हम भगवान के बच्चे हैं जो बोलते हैं तुम्ही हो माता पिता, तुम्ही हो बंधु सखा तुम्ही. सुना है आपने? ऐकलं तुम्ही? तुम्ही हो साथी, तुम्ही सहारे, कोई न अपना सिवा तुम्हारे. तुम्ही हो नैया, तुम्ही खवैया, तुम्ही हो बंधु सखा. हमें यदि भगवान मिल जाए बंधु के रूप में, हमें भगवान मिल जाए सखा के रूप में, हमें भगवान मिल जाए माता पिता के रूप में, तो क्या कमी होगी? कुछ कमी नहीं होगा. जैसे हनुमान जी को भगवान का साथ है. जय श्री राम. हनुमान जी क्या बोलते हैं? जय श्री राम. तो हनुमान जी को शक्ति मिलती है कहाँ से? भगवान से मिलती है. कैसे मिलती है? जो भगवान का नाम जपते हैं, भगवान को अपना मानते हैं, भगवान की सेवा समझ के जीते हैं. बच्चों, यदि हम जो जगत का नाथ है, जगत का नाथ जिसे है ना जगन्नाथ कहते हैं, विश्वनाथ कहते हैं, जगत का नाथ भगवान जो है, उसे अपना मानेंगे तो जो भगवान का है वो आपका भी बन जाएगा. संत महात्म्यांचं नावाने झोपडी पण नसते. संत महात्म्यांची नावाने झोपडी पण नसते, पण ते काय म्हणतात? विश्वची माझे घर. काय म्हणतात ते? विश्वची माझे घर. कसं बनलं त्यांचं घर? त्यांनी भगवंताला आपलं म्हटलंय, मानलेलं आहे. मुलांना संबंध आहे. आपण जसं म्हणू भारत माझा देश आहे. कुणी ऑब्जेक्शन घेतं का? कुणी तुमच्या विरुद्ध ऑब्जेक्शन घेतं? तुझं कसं झालं, तुझं देश? आपण कुणी असं म्हणतं का? शिक्षक म्हणतात म्हणा, सगळ्यांनी म्हणा भारत माझा देश आहे. कसा तुमचा झाला भारत देश?
भूमी जी आहे, भूमी, आपण ज्याला भारत देश म्हणतो, भूमी आपली माता आहे. भारत माता की हां, ती आपली माता आहे. माता एकटी नसते, जर माता आहे तर पिता पण पाहिजे. तो भगवान पिता है, बालाजी भगवान. बालाजी के बाजू में 2 शक्ति होती है देवियाँ, भूदेवी श्रीदेवी. तो भगवान पिता है, धरती अपनी माता है, तो हम सब बनते हैं बांधव, भाई बहन बनते हैं, क्योंकि हम सबका माता पिता एक है. आज क्या हुआ है, हम भगवान को नहीं मानते जो अपने माता पिता हैं, फिर द्वेष है, जातिवाद है, भाषावाद है, क्या क्या नहीं है, प्रांतवाद है. हम किसी को अपना नहीं मानते, भाई को अपना नहीं मानते, थोड़े से चीज़ के लिए लड़ते लोग, क्योंकि प्रेम नहीं है, बंधुभाव नहीं है. मुलांनो, जेव्हा आपण स्वतः जाणू, जेव्हा आपण स्वतःला, मुलांनो शांत व्हा, बस थोडा वेळ ताट बसा हां, ताट बसा, बस थोडा वेळ. की आपल्याला ही आत्मज्ञान काय देईल मुलांनो, आत्मबल देईल. ते म्हणतात ना, नॉलेज इज पॉवर, नॉलेज इज पॉवर. ज्ञान मोठी शक्ती असते, आणि जीवनाचं ज्ञान तुम्हाला काय देईल, मोठी शक्ती देईल, जीवनाची शक्ती. आत्मज्ञान तुम्हाला आत्मबल देईल, आत्मबल. आणि जेव्हा तुमच्यामध्ये आत्मबल असेल, मग आत्मविश्वास मोठा असेल. मला ह्या देशमध्ये, संपूर्ण देशात जायला कसला संकोच नाही आहे, कसली भीती नाही आहे. लोक काय म्हणतील, मुलं काय म्हणतील, नहीं है का, आत्मविश्वास है. हमने जो किया है सही किया है, हमने कोई गलत काम नहीं किया है. और जो हमने कपड़े पहने हैं ये अपनी संस्कृति है, ये अपनी धोती कुर्ता, ये जो है सिंपल लिविंग हाई थिंकिंग. सिंपल लिविंग हाई थिंकिंग इज अवर कल्चर. साधी राहणी, उच्च विचारसरणी आपली संस्कृती आहे. जेव्हा तुला ज्ञान असेल, तुम्हाला संकोच नसेल, संकोच. टिळा लावणे, संकोच कसला. आजकाल लोकांना नको ते खायला, नको ते प्यायला संकोच नाही, कसला विचार नाही. आपण चांगलं करण्यासाठी, चांगल्या गोष्टींसाठी संकोच ठेवायला आवश्यकता नाही आहे. हां, ज्ञान पाहिजे. ज्ञान असेल तर मग शक्ती असते, शक्ती असेल तर आत्मविश्वास. मुलांनो, आज ज्या समस्या आहे समाजामध्ये, आज काय समस्या समाजामध्ये, नशा, खूप नशा आहे, अशांती, द्वेष, हिंसा, भांडणं, अत्याचार, भ्रष्टाचार, मोठ्या समस्या आहे. यांचं समाधान किंवा या कशामुळे समस्या, संयम नसल्यामुळे आहे. संयम नाही आहे, आपल्या वाणीवर संयम नाही, आपल्या भावना, इमोशन्स, भावना, त्यांच्यावर संयम नाही. आपल्या ज्या काही इच्छा आहे, इच्छावर संयम नाही. आलं मनात, लगेच केलं, मग समस्या होऊन जाते. मनात काही इच्छा येतात, आपण बुद्धीने विचार केला पाहिजे. इच्छा जी आली मनामध्ये ती योग्य आहे का, योग्य आहे का, ते बघितलं पाहिजे. किंवा जी इच्छा आता आलेली आहे, आता हे ठिकाण योग्य आहे का, त्यासाठी ही वेळ योग्य आहे का, बुद्धीने विचार केला पाहिजे. थोडा संयम दाखवला पाहिजे. मुलांना जेव्हा संयम असेल, मग आपल्याला शांतीची अनुभूती होते. शांती खूप आवश्यक आहे. चांगला अभ्यास होण्यासाठी ऐकता आलं पाहिजे. ऐकण्यासाठी मन कसं पाहिजे, मन शांत पाहिजे. बस एवढं सोपं आहे. मन शांत पाहिजे, मग ऐकता येईल, मग ज्ञान घेता येईल. पण मन शांत नाही आहे का, संयम नाही आहे. मनावर संयम नाही, इच्छांवर संयम नाही, आपले जी सेन्सेस आहे, सेन्सेस इंद्रिय, त्याच्यावर संयम नाही. जे आपलं भावना आहेत, इमोशन्स, वाणी, त्याच्यावर संयम नाही, डोळ्यावर संयम नाही. काय बघायचं, काय नाही बघायचं, चांगल्या गोष्टी बघायच्या, चांगल्या गोष्टी बोलायच्या, चांगल्या गोष्टी ऐकायच्या. संयम पाहिजे. मुलांनो, शांति दुकान में नहीं मिलती. शांति दुकान में या बाहर नहीं होती शांति. शांति की अनुभूति अपने अंदर होती है. शांति की अनुभूति कब, जब हम संयम दिखाते हैं. संयम, संयम कब आएगा, जब ज्ञान होगा, बल होगा, विश्वास होगा, तो संयम दिखा पाओगे. हाँ, थोड़े समय की बात है, बाद में मुझे मिलने वाला है, तो थोड़ा संयम दिखाएंगे. हम उसमें लालायित नहीं होंगे, हम इतना मोहित नहीं होंगे.
उस चीज़ से आकर्षित नहीं होंगे, थोड़ा संयम दिखाएंगे, सही समय पे हम लेंगे, क्या करने वाले हैं। सही समय पे सब कुछ शोभा देता है, गलत समय पे अच्छी चीज़ भी शोभा नहीं देती, सही समय चाहिए। ओके, जब संयम से शांति मिलती है बच्चों, ताकि पढ़ाई, आपका जो भी काम इच्छा होगा अच्छे से होगा, और जब शांति होगी मन में अपने जीवन में, फिर सुख समाधान भी हमें मिलता है। बच्चों, हमने 10th में 12th में या पहले स्कूल कॉलेज में हमेशा टॉप किया, कायम मी टॉपला होतो, म्हणजे फर्स्ट सेकंडला होतो बोर्डमध्ये किंवा एक्झाम्समध्ये, पण जे समाधान म्हणतो आपण, सुख जे टिकेल कायमसाठी, ते नाही भेटलं। ते भेटलं समाधान आणि आनंद स्वतःला जाणून, जीवन समजून, आणि ते जर समजलं, आपल्याला जीवन समजलं, आपण स्वतः जाणलं, तर आपलं प्रत्येक काम चांगलं होईल आणि समाधान मिळेल। आपण फर्स्ट नाही आलो चालेल, एखाद्या वेळेस नाही आलं चालेल, 90% नाही भेटले चालेल, पण समाधान भेटलं पाहिजे कायमसाठी, आनंद भेटला पाहिजे। आल्या जन्माचं काय भेटलं पाहिजे? आल्या जन्माचं समाधान भेटलं पाहिजे, जीवन सार्थक वाटलं पाहिजे। माहीत नाही जीवन किती दिवस आहे, हां, चिंता करण्याची आवश्यकता नाही। जेव्हा ज्ञान असेल आपण कोण आहोत, आपण कुणाचे आहोत परमनंट, आपण का आलो जगामध्ये, आणि आपण कुठे जायचं नंतर, ते माहीत पाहिजे। तुमचं जीवन सोपं होईल, तुमच्या मनामध्ये चिंता राहणार नाही, कसले दुःख तुम्हाला वाटणार नाही। आपण एक छोटीशी प्रेयर म्हणूया, माझ्या मागे म्हणू शकता तुम्ही, ठीक आहे? 2 मिनटं प्रेयर म्हणूया। सगळ्यांनी हात जोडा, सगळ्यांनी हात जोडा, सगळ्यांनी डोळे बंद, डोळे बंद। आंखें हमें भटकाती हैं, आंखें हमें भटकाती हैं, आंखें बंद कीजिए और थोड़ा शांत हो जाओ। साइलेंस प्लीज, साइलेंस। ओम असतो मा सद्गमय, ओम असतो मा सद्गमय, ओम तमसो मा ज्योतिर्गमय, ओम मृत्युर्मा अमृतं गमय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद, श्री अद्वैत गदाधर, श्रीवासादि गौर भक्तवृंद, कृष्णाय वासुदेवाय, कृष्णाय वासुदेवाय, हरे परमात्मने, हरे परमात्मने, प्रणत क्लेश नाशाय, प्रणत क्लेश नाशाय, गोविंदाय नमो नमः, गोविंदाय नमो नमः। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। एक शेवटचं म्हणूया मोठ्याने, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। Thank you. You can open your eyes now. आपण 2 मिनिट भगवंताचं नाम घेतलं, आपण भगवंतांना प्रणाम केला, ओम नमो भगवते वासुदेवाय, किंवा प्रणत क्लेश नाशाय गोविंदाय नमो नमः।
उद्देश काय होता? उद्देश हा होता की आपण थोडं आपलं मन शांत करावं, आपले विचार थांबवावेत जे आपल्या मनात चालू असतात कायम. आमचा अनुभव असा आहे, जगाचा अनुभव असा आहे, आपण जेव्हा 2 मिनिटेसुद्धा भगवंताचं नाम घेतो त्याने आपलं मन शुद्ध होतं, मन शांत होतं, बुद्धी शुद्ध होते, बुद्धी जागी होते. आपला जो विवेक आहे, विवेक आपल्या बुद्धीत जो विवेक आहे तो जागा होतो. आणि मग आपल्याला चांगलं काय, वाईट काय, योग्य काय, अयोग्य काय, काय करावं आणि काय न करावं समजतं. मुलांनो, आपल्याला सगळी बुद्धी आहे, फक्त बुद्धीचा उपयोग केला पाहिजे आणि त्यासाठी विवेक आपला जागवला पाहिजे. विवेक आपला जो विवेक आहे बुद्धीमध्ये झोपला असेल तर मग आपल्याकडनं चुका घडतात, चुकीचं कामं होतात. सगळं ज्ञान तर आहे चांगलं वाईट, पण ते होत नाही आपल्याकडनं, योग्य काम होत नाही. का? आपला विवेक झोपला आहे, आपलं मन जास्त चंचल आहे, अशांत आहे. शेवटचं एवढं समजून घ्या मुलांनो, आपल्या जीवनाची जबाबदारी आपल्यावर आहे, आपली आहे, आईवडिलांची नाही. आपली जबाबदारी आहे. आपलं जीवन आपल्या हातात, आपल्या जीवनाची गुणवत्ता आपल्या हातात, जीवनाचं समाधान, जीवनाचं सुख आपल्या हातात आणि आपल्या जवळ आहे. आपण जे आत्मा आहोत, जीव आहोत, जो कधी म्हातारा होत नाही, आत्मा कधी बदलत नाही, आत्मा कधी नष्ट होत नाही. बॉडी तर जन्मापासून कायम बदलते. कधी तुम्ही लहान होते एकदम LKG, UKG, फर्स्ट सेकंड, आता मोठे झाले आहात, नंतर अजून मोठे व्हाल, नंतर बाबा बनणार, म्हातारे बनणार आणि एक दिवस बॉडी सोडणार. तर आपण जे आहोत, जीव आत्मा हा नित्य भगवंताप्रमाणे सच्चिदानंदमय आहे. बोला, सत चित आनंद. हे आपले गुण आहे आत्म्याचे. सत म्हणजे सत्य, न बदलणारा, न नाश पावणारा, अविनाशी. आत्मा काय आहे? अविनाशी. नैनम छिंदंती शस्त्राणी नैनम दहती पावका. आत्म्याचा काही नाश होऊ शकत नाही. आत्मा हा काय? चिन्मय, चिन्मय. बॉडी काय आहे? जड आहे, जड. हाडामासाचं शरीर आहे, ते कापलं जातं काही वेळेस दुखापत होते, आजारी पडतं, म्हातारं होतं, निकामी होतं. पण आपण जे आत्मा आहोत तो चिन्मय आहे, दिव्य चिन्मय, भगवंताप्रमाणे, हनुमानजीप्रमाणे चिरंजीवी आहे. आणि आत्मा हा आनंदमय आहे. जसं साखर काय असते? गोड असते. तसं आत्मा हा स्वभावाने काय आहे? स्वाभाविक आनंदी आहे. आपण जाणलं पाहिजे की आपण कोण आहोत. आपण हाडामासाचं शरीर नाही जे दुःख देतं. आज कंबर दुखतं आहे, मान दुखते आहे, डोकं दुखतं आहे, पोट दुखतं आहे, छाती दुखते, माझी पाठ दुखते, असं होतं ना मुलांचं होतं. पाय दुखतं आहे, गुडघं दुखतं आहे. शरीर कायम दुखतं, शरीर दुःख देतं, कायम देतं. रोज काही नाही दुखतं शरीरामध्ये. पण जर तुम्हाला ज्ञान असेल, आपण हे दुःख देणारं शरीर नाही आहे, आपण देहामध्ये बसलेलो आनंदी आत्मा आहोत. मग तुम्हाला तो आनंद घेता येईल. आम्ही तर घेतो आहे की जेव्हा जाणू आपण भगवंताप्रमाणे सच्चिदानंद जीव आत्मे आहोत, आपण भगवंताची मुलं आहोत, मग तुम्हाला जीवन खूप सोपं होईल. आपण या जगात आलो आहे, भगवंताच्या धामातून आलो आहे, जे परमनंट आहे. तर शाळा तुमची टेम्पररी आहे, तुमचं घर परमनंट. तुम्ही शाळेत येतात थोड्या काळासाठी, पुन्हा जातात आपल्या घरी आनंदाने शाळा सुटल्यावर. कसं मुलांनो, जेव्हा ज्ञान असेल, आपण ह्या जगामध्ये येतो भगवंताच्या धामातून. म्हणजे म्हणतात ना, मुले ही देवाघरची फुले. मुलीसुद्धा, ठीक आहे, सगळेच भगवंताची मुलं आहे. किंवा म्हणतात प्रभूची लेक रे सारी, तयाला सर्व ही प्यारी, कुणाना तुच्छ लेखावे जगाला प्रेम पावे. हा भाव येईल तुमच्यामध्ये की असे सार धर्माचे, असे सार सत्याचे. हे सत्य आहे की आपण सर्व कुणाची तरी मुलं आहोत, परमनंट. आईवडिलांचे आपण आहोत थोडा काळ, माहीत पण नाही किती काळ बॉडी राहील, पण आपण जे आहोत परमनंट ते भगवंताची आहोत. म्हणजे म्हणतात विठू माऊली तू माऊली जगाची, साक्षात मूर्ती विठ्ठलाची. विठ्ठला माय बापा
तर सगळ्या जगाचा मायबाप कोण आहे? जगन्नाथ, विठ्ठल आहे, पांडुरंग आहे. मुलांनो, थोडे ज्ञान झालं. आपण भगवंताप्रमाणे चिन्मय, दिव्य, सच्चिदानंद आहोत. मग तुम्हाला शक्ती, बुद्धी, ज्ञान, संयम, शांती आणि सुख समाधानसुद्धा अवश्य भेटणार. तुमचा अभ्यास जो आहे, अभ्यास चांगला होईल. तुमच्या सवयी, बस शेवटचे 2 मिनटं मुलांना, शेवटचे 2 मिनटं. तुमच्या सवयी ज्या आहेत त्या शुद्ध होतील. शुद्ध. तुम्ही वाईट काही बघणार नाही, तुम्ही वाईट काही बोलणार नाही, तुम्ही वाईट काही करणार नाही. का? ज्ञान आहे. आणि तुम्हाला आनंदाची अनुभूती आपल्याजवळ होते की मी जो आहे तो आनंदमय आहे. मग तुम्हाला सुखासाठी बाहेर काही शोधण्याची आवश्यकता नाही. हां, जीवन जगायचं आहे, काय आपल्या इच्छा आहेत, जे आवश्यक आहे ते आपण खाऊ शकतो, आपण ते उपयोग घेऊ शकतो, जे आवश्यक आहे जीवन जगण्यासाठी. पण तुम्हाला या देहाच्या सुखासाठी बाहेर कुठे शोधण्याची आवश्यकता नाही. का? तुम्हाला आत्मसुखाचा अनुभव होईल. कोणता अनुभव होईल? आत्मसुखाचा, की जे परमनंट आहे. आत्म्याचं सुख कसं आहे? परमनंट. देहाचं सुख टेम्पररी. खाने पीने का सुख मिलता है, खाने पीने का सुख मिलता है, लेकिन कितना? थोड़ा समय, जब तक थोड़ा भूख है. लेकिन आत्मा का जो सुख है, आत्मा का सुख परमानेंट है, जो सदा हम ले सकते हैं. और भगवान का नाम लेने से, भगवान का नाम लेने से अपना काम जो है अच्छा होता है. जो म्हणतो ना, सुबह सवेरे लेकर तेरा नाम प्रभु, करते हम शुरू आज का काम. हा जो भाव आहे की भगवंत आपले माता पिता आहे. जसं मुलांसाठी मम्मी पप्पा म्हणणे स्वाभाविक आहे, तसं जेव्हा ज्ञान होईल भगवंत आपले माता पिता आहे, पण त्यांचं नाव घेऊन, त्यांचा आशीर्वाद घेऊन दिवसाची सुरुवात केली तर चांगलं होईल काम. तुमचं मनात चांगली भावना, प्रेरणा असेल, मन शुद्ध असेल, मनातले विचार शुद्ध असतील, मग तुझं जीवन जे आहे ते आनंदी वाटणार, चांगलं वाटणार. हे समजलं तुम्हाला? हे समजलं मुलांना? मी आधी बोललो 2 मिनटात काय बोललो आपण ते आपण हे करू, सारांश ऐकूया. मी सुरुवात केली मोटिवेशनपासून, की आपल्या शाळेत येण्याचं मोटिवेशन, उद्देश, हेतू काय पाहिजे? मला ज्ञान घ्यायचं आहे, शिकायचं आहे, का चांगलं समजून घ्यायचं आहे. मग तुमचं अभ्यासामध्ये मन लागेल, तुझं शाळेमध्ये क्लासमध्ये मन लागेल तुमचं ऐकायला. टीचर जेव्हा शिकवतात तुम्हाला उत्सुकता असेल ऐकण्याची, शिकण्याची, जाणण्याची. का? मूड जो आहे, काय मूड आहे? ज्ञान घ्यायचं आहे, शिकायचं आहे. आणि जर ज्ञान घेतलं असेल, अभ्यास केला असेल चांगलं, मग तुम्हाला एक्झाममध्ये सुद्धा चांगले अंक भेटतील. कधी नाही भेटले चालेल, नाही मला ते एक्झाममध्ये आठवलं नाही, काही अडचण नाही, पुन्हा वाचून घ्या. ज्ञान तर आपण घेऊ शकतो. मुलांनो, समाजामध्ये आपले अंक कुणीही विचारत नाही. नंतर आपले गुण विचारतात. गुण, आपले गुण विचारण्याची आवश्यकता नसते. आपले गुण दिसतात. आपले गुण दिसतात. आपले कशाने? व्यवहाराने. आपली वागणूक दाखवते. आपल्यामध्ये शिस्त कशी आहे? शिस्त. आपल्यामध्ये चांगले गुण कोणते आहेत दिसतात ते. आपले संस्कार, आईवडिलांचे आपले संस्कार आपण दाखवतो लोकांना, आणि त्याने आपली किंमत होते. समाजामध्ये आपली किंमत आपल्या अंकांनी होत नाही, समाजामध्ये आपली किंमत आपल्या गुणांनी होते. आणि ते गुण आपण कायम घेतले पाहिजे किंवा आपले विकसित केले पाहिजे. आपल्यामध्ये गुणांचा विकास केला पाहिजे. चांगले गुण, चांगला गुण काय आहे? सर्वांचा मान ठेवणे, सर्वांचा मान ठेवणे, सर्वांचा आदर ठेवणे, आणि स्वच्छता राखणे किंवा शिस्त दाखवणे. शिस्त, जेव्हा शिक्षक शिकवतात तर लक्ष देऊन ऐकणे. आज ऐकणं अतिशय कठीण झालेलं आहे. का? मन शांत नाही. म्हणून मुलांना याची आवश्यकता आहे की आपण थोडंसं हे समजून घेतलं की सत्य काय आहे, जीवन काय आहे, विश्व काय आहे, भगवंत कोण आहे, मग तुम्हाला सर्व काही सोपं होईल, असा आमचा विश्वास आणि अनुभव आहे. खूप धन्यवाद. तुम्हाला समजलं काही मुलांना, मुलींना काही फायदा होईल याचा? तर खूप धन्यवाद. माझा अनुभव आहे की प्रत्येक शाळेमध्ये मुली हा खूप चांगल्या पद्धतीने ऐकतात, लक्ष देऊन ऐकतात. मुलींमध्ये ते गुण आहे, ऐकणे, समजून घेणे, शिकणे. मुलांमध्ये कमी झालेलं आहे. तर तुमचं अभिनंदन. यांना पण थोडंसं शिकायला पाहिजे मुलींकडनं.
की मुली किती आजकाल चांगला अभ्यासामध्ये पुढे आहेत, चांगलंही आहे. खूप धन्यवाद. आय विश यू ऑल द बेस्ट. मे गॉड ब्लेस यू. थँक्यू. धन्यवाद सर. विद्यार्थ्यांना अतिशय हाय क्वालिफाईड व्यक्तिमत्व आज आपल्यामध्ये उपस्थित होते. सरांनी विद्यार्थ्यांना म्हणजे तुम्हाला मोटिव्ह करण्यासाठी जीवनाची हिंदीमध्ये सांगितले की शाळेत आपण कशासाठी येतो, शाळेत आल्यानंतर आपण काय घ्यायचं आहे, वेळेचा सदुपयोग. म्हणजे वेळ हा पैसा नसून ते फक्त आपलं जीवन आहे. आपण या जीवनामध्ये कशासाठी आलेलो आहे ते सार्थकी कशा पद्धतीने लावावं हे सरांनी आपल्याला अतिशय उत्कृष्ट पद्धतीने सांगितलं. तसेच जीवनामध्ये आल्यानंतर सगळं ज्ञान तर आपल्याला घ्यायचंच आहे, परंतु स्वतःला सुद्धा त्यातून जाणून घ्यायचं आहे, स्वतःचं आत्मज्ञान जाणून घ्यायचं आहे. त्यानंतर सर बोलले की आपल्याला परमेश्वराची नातं देखील जोडायचं आहे, अध्यात्माची सेवा करायची आहे. सिंपल लिव्हिंग बट हाय थिंकिंग ही आपली संस्कृती आहे आणि त्याच दृष्टीने आपण आपलं जीवनाची वाटचाल करायची आहे. सर, चीज, आनंद ही आपल्या आत्म्याची त्रिसूत्री आहे असं देखील सरांनी आपल्याला सांगितलं. अतिशय विद्यार्थ्यांच्या दृष्टीने नीतिमूल्य जोपासणारी व्यक्तिमत्व किंवा भाषण सरांनी आपल्याला त्यांच्या मार्गदर्शनातून केलं. सरांचे मी विद्यार्थ्यांचे खूप खूप आभार मानते आणि सरांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देते. धन्यवाद.